रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शिवसेना सुधागड तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार व पक्षप्रवेश सोहळा दिमाखात। मिलिंद देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश। पालित शिंदे शिवसेनेचे मंत्री गोगावले, आमदार दळवी, आमदार थोरवे, तिन्ही आमदारांची सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका। रायगड जिल्ह्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व अन्य मित्रपक्ष यांच्यात महायुती असली तरी काही दिवसापासून याच महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे। पालकमंत्री पदावरून पेटलेला वाद आता क्षमत नसल्याचे दिसून येते आहे। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांनी आता उघडपणे खासदार सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक प्रहार करायला सुरुवात केली आहे। तटकरे यांच्याकडूनही जशास तसे प्रत्युत्तर मिळताना दिसते। त्यामुळे टोला प्रतिटोला अशी फटकेबाजी रायगडच्या राजकारणात सुरू झाली आहे। पाली उन्हेरेच्या राज रिसॉर्ट येथील शिंदे शिवसेनेच्या भव्य सत्कार व पक्षप्रवेश सोहळ्यात मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांची जोरदार फटकेबाजी पाहावयास मिळाली। यावेळी माजी तालुका प्रमुख व डॅशिंग नेते मिलिंद देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। तर याच कार्यक्रमात रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांचा जंगी सत्कार करण्यात आला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले। मिलिंद देशमुख यांना याच कार्यक्रमात शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली। तसे नियुक्तीपत्र मंत्री भरत गोगावले व अन्य आमदारांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले। यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह तिवरे ग्रामपंचायत सरपंच दिनेश पवार, उपसरपंच अजय देशमुख व अन्य 10 सदस्य, नवघर उपसरपंच संजय मोरे, राम चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा खांद्यावर घेतला। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। शेठ, काय सांगाल? सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये जे जातात त्यांचं काय झालं हे आपण बघितलेलं आहे। काय सांगाल यावर आपली प्रतिक्रिया? त्यांच्या विरोधात जातात त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील। आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत। आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत। लक्षात आलं का? आम्ही येऱ्यागाबाळ्याचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात जाल। पहिलं विरोधात गेलं कोण, काय कोण ह्याची तर चौकशी करा। पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती? मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं, या पालीच्या गणपतीच्या बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्यांनी केलं नसेल तर, नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं, कारण आमच्याच मतदारसंघाचा जरा आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असेल तर बल्लाळेश्वरच्या मंदिरात यावं, आमची तयारी आहे। चल।